आई काय बनवायला लागली का आज? अगं आता एक कमेंट आली मला मागा काय की मावशी तुम्ही काहीतरी रेसिपी करून दाखवा. अच्छा मोहित शिंदे. अच्छा, मोहित शिंदे दादा यांनी आईला कमेंट केलेली आहे की हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी असं नाव घेतलं नाही. नाही नाही, काय लिहिलंय, हरभऱ्याची सुक्की भाजी ही रेसिपी दाखवा. तर आणि आता फुलाबाईच्या हातून एखाद्या पारंपरिक रेसिपीज दाखवा ना, असं मोहित शिंदे दादा यांनी सांगितलेलं आहे. तर बघा आज आता आई बनवायला लागले बनवाय, पण बाबा आता माझी सवय सुटलेली आहे. तर आता बघू, करते म्हणलं दाखवते. आता सांगितलंय तर करते. आता हरभऱ्याची भाजी सुकी. हे बघ शेंगदाणे टाकल्यात भाजायला. पकड गेलं छाया. हे बघा, ही मस्त अशी ताजी ताजी हरभऱ्याची भाजी, खूपच भारी. आता आई शेंगदाणे भाजून घेतलेत. आता काय करतेय? तेल घाल. तेल टाकते मी, लसूण टाकते. अच्छा, बघा आता आईचं वेगळंच आहे बनवायचं. आईच्या हाताला वेगळीच चव. ही शेतातली भाजी दिलेली माझ्या मैत्रिणीनं. तर गावचे शेतकरी म्हणलं की त्यांचं लईच हे असतं, म्हणजे फुकटच सगळं देते ती. त्यांच्यात फक्त शेतात पिकलं पाहिजे. तर ही भाजी धुवायची नाही आता बघा. नाही धुवायची? हा, ह्याला आंब असते, आंब. अच्छा. हा, मग ती आंब निघून जाते म्हणून धुवायची नाही. तर आपण घेतली ना मुंबईला तर धुतो, हा, पण तिकडं नाही धुत. आता माझी पण सवय मोडली करायची. लई दिवस झालं स्वयंपाक सुटलाय करायचा. 15 वर्षे 16 वर्ष झालं सुना आल्यात त्याला. आणि माझा हात पण मोडला होता ना, त्याच्यामुळे मी जेवण बनवत नाही, मला नाही होत आता. पण आता म्हणलं कमेंट आले तर बनवावा. हे बघा, तेलात लसूण घालून भाजी टाकून मिक्स करून घ्यायची. आता 16 वर्ष झालं, 17 वर्ष आई स्वयंपाक नाही बनवत. आणि त्याच्यामध्ये तिचा एक हात पण कुठला गाई, उजवा डावा? हे ऑपरेशन झालेलं आहे हाताचं माझ्या. हा, मला काय कमी आजार झालेला नाही. डावा हात आईचा मोडलेला, त्याच्यामुळे तिला स्वयंपाक होत नाही. पण आता एक कमेंट आली मोहित शिंदे दादा यांची, म्हणून आईने घेतलंय बनवायला शेंगदाणे उखळामध्ये. आणि प्रत्येक म्हणजे मसाला जो असेल ना, मिक्सरला नाही जमत आईला. मला कुठल्यालाच आवडतं मध्ये. उकळात कुठलेलंच आईला जास्त आवडतं. तर शेतातली भाजी आहे बघा ही. शेतकरी लोकांचं एवढं मन मोठं असतं, गेलं म्हणजे असं त्यांच्या फक्त शेतात पिकलंच पाहिजे. ते द्यायला कधीच कमी करत नाही कोणाला, एवढं त्यांचं मन मोठं असतं शेतकरी. हे बघा, मी हातानंच मीठ टाकते. मीठ मध्ये जरा थोडं पाणी सुटल्यावर होईल त्याला. ह्याच्यासोबत ज्वारीची भाकरी ना. हा, ज्वारीची भाकरी. आणि इथं घेतलाय मिरची लसूण. हे दोन्ही एकत्र कुटायचं ना. ते एकत्र कुटायचे. शेंगदाणे वेगळे कुटायचे. शेंगदाणे वेगळे. थोडं हे थोडंसं पाणी टाकते शिजायचं थोडं. वाटी घे बरं जरा डाळ. ठीक. हरभऱ्याची डाळ चांगली लागते, पण मी नाही म्हणून तुरीची टाकते. तुरीची डाळ भिजवलेली आहे. हा, तुरीची डाळ भिजवलेली आहे. हे बघा, जाड जाड शेंगदाणे झालेत आपलं कुटून. आता आपण ह्यामध्ये टाकूया.
आणि ही मिरची धुवून कुटलेली धुवून ठेवलेली ही आता कुटायची. कोथिंबीर आहे का काय? कोथिंबीर हा बघते. त्यात मीठ घालायचं ना? मीठ टाकलंय थोडं, आता थोडंसं टाकायचं ह्याच्यात. हे घ्या कोथिंबीर. हा टाक. हे असं आबडधोबड कुटायचं आता. आबडधोबड म्हणजे जाडसर. जाडसर. आईने प्रत्येक वेळी पुरणपोळ्या केलेल्या आहेत, पण आता भाजी खूप वर्षानंतर करायला लागली. बघा आता येडं वाकडं कसं तरी कमेंट करा. बघा मला हे भाजीचा घास का काढला? झालंय कुठून आता. टाकू का? हा टाक. खरं तर लाल मिरची टाकते ती, हा पण हिरवी मिरची मला जास्त आवडते म्हणून मी हिरवी मिरची टाकते. लाल मिरचीची पण लय मस्त होती, लाल चटणीची. मला पण हिरवी मिरच्याचीच भाजी खूप आवडते. लाल चटणीची एवढी आवडत नाही. मेथीची भाजी, शेपूची भाजी, आता ही हरभऱ्याची भाजी खाऊन बघितली पाहिजे. मस्त लागती. बघ ना जरा दाखव. हिरवीगार हिरवीगार आहे, मस्त मस्त. त्याला शिजायला नाही वेळ लागत. नाही लागत उशीर ह्याला. झाली का भाजी आई? काढ व्हिडिओ. मस्त मस्त खूप छान. कशी आली बघ मस्त हिरवीगार. एकदम गावच्या पद्धतीनं जशी गावाला बनवतात तशी बनवली. तर बघा आता नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि साध्या पद्धतीनं बनवलेली कशी वाटली. आता मी बनवतच नाही बाळा, पण कसं आहे आता सांगितलं, कमेंट आली म्हणून मी बनवले. तर मस्त पैकी बघा आणि तुम्ही पण घरी करा आणि खाऊन बघा. मस्त.